थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये पेशंट मला नेहमी विचारतात की आम्ही जेव्हा प्रवासात असू त्यावेळेला आम्ही आमचा डाएट कसा मॅनेज करू, आम्ही आमचं हेल्दी फूड कसं चूज करू. तर हे ऑप्शन्स तुमच्यासाठी पण आहेत. ब्रेकफास्टमध्ये आपल्याला तळलेले किंवा तेलकट पदार्थ घ्यायचे नाही आहे. तुम्ही फ्रेश फ्रूट्स किंवा फ्रेश फ्रूट ज्यूस घेऊ शकता. स्प्राउट्स हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. शिजवलेलं अन्न घ्यायचंच असेल तर टोमॅटो ऑमलेट किंवा बेसन पिठापासून बनवलेले काही पदार्थ अवेलेबल झाले नक्कीच तुम्ही घेऊ शकता. उकड्या तांदळापासून बनवलेला इडली किंवा डोसा हाही ऑप्शन तुम्हाला नक्कीच चालू शकणार आहे. लंच आणि डिनरमध्ये सुद्धा शक्यतो मैद्याचे पदार्थ, रोटी किंवा सदृश जे काही पदार्थ असतात, ब्रेड, तर ते आपल्याला टाळायचे आहेत. प्रेफर करायचं आहे एकतर व्हीट रोटी, भाकरी मिळाली तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. पालेभाज्या आणि उसळी किंवा कडधान्यांपासून बनवलेले भाज्या ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकता. आणि दाल आणि राईस हाही एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी नक्कीच राहू शकतो. सो बाहेर जेव्हा आपण जातो त्यावेळेला 2 पदार्थ आपल्याला दिसतात. एके ठिकाणी फ्रेश फ्रूट्स असतात आणि एके ठिकाणी वडापाव किंवा समोसा हा पदार्थ आपल्याला दिसत असतो. सो दोन्हींपैकी हेल्दी काय आहे, आपल्या शरीरासाठी चांगलं काय आहे ते चूज करणं फार महत्त्वाचं आहे. थँक्यू.